इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांच्या हार्दिक स्वागत. आज आपण एका झाडाची माहिती घेत आहोत. अडानसोनिया डिजिटाटा, गोरखचिंच. मध्य प्रदेशामध्ये मांडूला याची बरीच झाडं आहेत. त्या ठिकाणी याला मांडव इमली म्हटलं जातं. तसंच हे मूळ आफ्रिकेतलं धरलं गेलेलं आहे, पण पुराणात आपल्याकडे याचे उल्लेख आहेत. घटोत्कच हा ह्या झाडावर राहत होता. म्हणजे घटोत्कचाचं वास्तव्य, भीमाचा जो मुलगा आहे त्याचं वास्तव्य या झाडावर होतं. तसंच गोरक्षनाथाला या झाडाखाली सिद्धी प्राप्त झाली, त्यामुळे ह्याला गोरखचिंचही असंही संबोधलं जातं आहे. ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे हजारो वर्ष जगतं. 20 ते 25 मीटर वाढणारा हा वृक्ष, खोड साधारण 8 ते 10 मीटर व्यासापर्यंत इतकं मोठं वाढतं. त्यामुळे हा बोन्साय वृक्ष 20 मीटरचा किंवा 25 मीटरचा असंही म्हणू शकतो, किंवा असा तो दिसतो. हजारो वर्ष जगत असल्यामुळे याच्यामध्ये काही ठिकाणी लोकांनी राहण्यासाठी, वास्तव्यासाठी कोरून घरं केलेली आहेत. उत्तरेमध्ये ह्याला कल्पवृक्ष म्हणून संबोधलं जातं. याची पानं, या पानांचं सूप वगैरे जो आहे, विटॅमिन्स किंवा बाकीच्या ह्याच्यासाठी सूप म्हणून ही पानं वाळवून सूप म्हणून वापरतात. ह्याचं हे जे फळ आहे, ह्या फळाचा जो गर, हा गर जो आहे याच्यामध्ये रिच विटॅमिन सी, म्हणजे नॉर्मली आपण संत्र किंवा लिंबू जे म्हणतो त्याच्या कैक पटीत, जे साधारण 4 ते 6 पट विटॅमिन सी याच्यात आढळतं. याच्या